ऐक की किती वाजता तू घरी आला? काय सांगवाय इतका मंत्रमुग्ध झालो. कीर्तन सांगत होतो महाराज. आणि त्यांच्या ह्याच्यात किती वाजले, 4 वाजून गेलेले बी मला कळलं नाही, पण लय भारी वाटत होतं बघ त्यांचं ते शब्द. जणू काय अमृतवाणी शब्द होत त्यांचं. बरं झालं बाबा, तू चांगल्या वळणाला लागला. मला वाटत नव्हतं की तू बाबा असा चांगला कीर्तनन भजनन ऐकाय जाशील म्हणून. पण खरंच चांगलं, मला हीच वाटत होतं की तू चांगलाच मार्ग धरावा. पण तिथं कीर्तनात ते महाराजांनी कपाळाला बुक्का का टिकली लावत्यात र? बुकाच की लावणार आहे. होय. मग बुक्याचा कलर काळा असतो का लाल असतो? काय बोलते का माहित नसल्या आणि उन्हाने म्हातारी झाली का वयाने म्हातारी झाली तू? तुला माहित नाही होय बुक्याचा कलर काळा असतो? ही काळाच आहे की कलर. टिकली आहे, टिकली दिसते का? सवत बिवत आणली काय मला तुम्ही? कुणाची टिकली आहे? सांगा मला. अगं थांब, नको काय कालवा करू. मग ही टिकली कशी आली ह्यांच्याकडे? अगं काय अरे काय झालं असेल माहितीये का, ही माझी नाही. महाराजांनी अंधारात लावाय गेल्यावर टिकली लागली काय जणू त्यांच्या हाताला. असं कसं महाराज लावू शकतील? अरे त्यांच्या हाताला त्या ह्याच्यात भांड्यात त्या बुक्याच्या राहिली असली तर ती लागली असेल मला.